शेती आणि निसर्ग यांचं एक विलक्षण नातं आहे आणि ते काही प्रमाणात अस्वस्थ करणारं नातं आहे. ॲडव्हेंचर फाउंडेशन व श्री महालक्ष्मी सभागृह पुणे यांच्या वसंत वैभव या निसर्गविषयक व्याख्यानमालिकेत आज प्रसिद्ध अभ्यासक पर्यावरण तज्ज्ञ डॉक्टर गुरुदास नुलकर शेती व निसर्ग यांचं एक अस्वस्थ करणारे नातं याविषयी अतिशय छान असे व्याख्यान दिले. नमस्कार. ॲडव्हेंचर फाउंडेशन पुणे आणि श्री महालक्ष्मी सभागृह यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या कार्यक्रमात आपल्या सर्व निसर्गप्रेमींचं आणि जाणकारांचं मनापासून स्वागत करतो. नुलकर सर आलेले आहेत. डॉक्टर नुलकर सर संस्थेचे अध्यक्ष विवेक देशपांडे आणि दैनिक पुढारीचे आमचे मित्र आणि निवासी संपादक सुनील माळी यांना मी पुढे यायची विनंती करतो. मी आमचे मित्र 40 वर्षाचे उत्कृष्ट सर्पमित्र आणि दैनिक पुढारीचे निवासी संपादक सुनील माळी यांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर नुलकर सरांना भेट वस्तू द्यावी संस्थेतर्फे. मी कालही सांगितलं होतं की गुरुदास नुलकरांची मी ओळख करून देतो. PhD पोस्ट डॉक्युमेंट एन्डेवर फेलो गव्हर्नमेंट ऑफ ऑस्ट्रेलिया, प्राध्यापक आणि संचालक शाश्वत विकास केंद्र गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स पुणे, मान्यवर संस्था आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. IIT कानपूरमध्ये ते व्हिजिटिंग प्रोफेसर आहेत. शाश्वत विकास, पर्यायी अर्थव्यवस्था, इकॉलॉजिकल रिस्टोरेशन, नैसर्गिक संसाधने आणि उपजीविका अशा विषयांमध्ये ते अभ्यास करतात आणि लेखन त्यांचं सातत्याने या विषयांवर चालू असते. आतापर्यंत सरांची 7 पुस्तके याबाबतची एकूण प्रकाशित झालेली आहेत. 2019चा महाराष्ट्र राज्य वाङ्मय पुरस्कार इकॉनॉमिक्स साहित्य लेखन याबद्दलचा त्यांना मिळालेला आहे. 2022चा महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार कृषी साहित्य लेखन याबाबतचा त्यांना प्राप्त झालेला आहे. पुणे इंटरनॅशनल सेंटरमध्ये सिनियर फेलो म्हणून ते कार्यरत आहेत. इकॉलॉजिकल सोसायटी विश्वस्त आणि ACWADAM याचा फुल फॉर्म मला माहित नाहीये, डॉक्टर सांगतील. त्यांचं गव्हर्निंग काउन्सिलिंग म्हणून काम करतात. केंद्र सरकारच्या बायोमास बेस्ड हायड्रोजन कमिटीचे ते मुख्य सदस्य आहेत आणि राज्य सरकारच्या 75 नदी संवर्धन समितीचे ते सदस्य आहेत. एकदा जोरदार टाळ्या वाजवून मोठं काम करतात. आणि आज मला आनंद होतो की विनायकताई घाटनसारखे ज्येष्ठ वनस्पती तज्ञ किंवा अनेक मंडळी असे आलेले सरांचं व्याख्यान ऐकायला. धन्यवाद मला परत इकडे बोलवल्याबद्दल. आणि मारुती चिदंपल्लींच्या कृतीकृत्यर्थ जे व्याख्यानमाला आहे त्याच्यामध्ये आपण सर्वांनी बोलवलं. ॲडव्हेंचर फाउंडेशन, टीम ॲडव्हेंचर फाउंडेशन यांचे मी परत आभार मानतो. तर मी बोलता बोलता मी विवेक सरांबरोबर काय विषय घ्यायचा असं म्हटलं तर मी म्हटलं की शेती आणि निसर्ग यांचं एक विलक्षण नातं आहे आणि ते काही प्रमाणात अस्वस्थ करणारं नातं आहे. हे काय आहे याच्याबद्दल थोडीशी चर्चा करू आणि थोडस डायलॉग करू. म्हणजे मी प्रेझेंटेशन करण्यापेक्षा जरा आपण चर्चा करू असंच म्हटलं होतं. आणि हे जे नातं उलगडलं जात आहे याच्यामध्ये आम्ही गेले 3-3.5-4 वर्ष सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट मधनं आमचं काही संशोधन चालू आहे. त्याच्याबद्दल मी काही थोडीशी माहिती आपल्याला देणार आहे आणि इतरही काही आपल्या ऑब्झर्वेशन आणि जो अनुभव आहे त्याच्यामधनं काही बोलणार. तुम्हाला एक 2-3 गोष्टी जाणवल्या असतील की शेतीमध्ये आणि इथे ह्या खोलीत कोणी शेतकरी आहेत का खरे म्हणजे अगदी जे शेती करतात असे आहेत का? एक जण आहे. चांगलं आहे. म्हणजे खरं तर तुम्ही इथे पाहिजे. पण शेतीमध्ये इनपुट कॉस्ट म्हणजे शेतीमध्ये जो कच्चा माल लागतोय त्याचा खर्च दिवसेंदिवस वाढत चाललाय असं आपण नेहमीच ऐकतो.
आणि त्याच्याबद्दल पुरावा पण आहे, ते अभ्यास केलेला आहे, अनेक लोकांनी संशोधन केलंय. तर शेतीचे इनपुट कॉस्ट वाढतायत म्हणजे काय, की आपल्याला शेती करायला लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याचा खर्च वाढतोय. आणि तो खर्च का वाढतोय हे केवळ इन्फ्लेशनमुळे वाढत नाहीये किंवा हॉर्मुझमध्ये जे आता गोंधळ चाललाय आणि त्याच्यामुळे काही आयात होत नाही याच्यामुळे वाढत नाहीये, तर शेतकऱ्याला खरोखरीच काही गोष्टी, काही घटक ह्या जास्ती टाकल्याशिवाय ते हवं तेवढं उत्पादन मिळत नाही. हा एक भाग झाला. यातला दुसरा एक भाग आहे जो मी आत्ता ह्या क्षणाला बोलणार नाही, मी तो थोड्या वेळाने त्याच्यावर विस्तृत बोलणार. पण साधं आपण पहिलं बघू की याच्यामध्ये इनपुट कॉस्ट काय काय वाढतीये. तर शेतकऱ्याची सगळ्यात महत्वाची पहिली इनपुट कॉस्ट काय की बियाणं. ग्रीन रेव्होल्युशन म्हणजे हरित क्रांती आपण ज्याला म्हणतो, नॉर्मन बोरलॉगने जी 1960च्या सुमारास आणि त्याच्या आधी सुरू केली, त्याच्या आधी आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये एक मोठा फरक पडला की शेतकऱ्याला बियाणे विकत घ्यावी लागली. हरित क्रांतीच्या आधीपर्यंत शेतकरी बियाणे विकत घेत नव्हता, जपून ठेवायचा. पारंपरिक वाण होते, आपल्या शेतीमधनं विनिमय करायचे, वेगवेगळे शेतकरी एकमेकांबरोबर द्यायचे, देवाणघेवाण व्हायची, हे सगळं व्हायचं. आपण आपल्या बियाणे घरात साठवून ठेवायचे. हरित क्रांतीनंतर बियाणं विकत घ्यायला लागली. आणि ही का घ्यायला लागली हे आपल्याला माहिती आहे, कारण हरित क्रांतीचा एकच उद्देश होता की उत्पादन वाढवण्यात साठी काय लागतं त्या गोष्टी हरित क्रांतीमध्ये केल्या गेल्या. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की याची संकरित बियाणे आली, म्हणजे याला आपण हायब्रिड सीड्स ज्याला म्हणतो. हायब्रिड सीड्सनी काय फरक पडला, हायब्रिड सीड्सनी उत्पादन वाढलं का, नक्कीच वाढलं. काही पेस्ट कंट्रोल झाले का, पेस्ट कमी लागले का, नक्कीच झाले. जास्ती उत्पादन मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना फायदा झाला का, नक्कीच झाला. या सगळ्या गोष्टी झाल्या. पण याच्यातनं काही तोटे पण झाले. दुसरी हरित क्रांतीचं पाऊल, मुख्य पाऊल काय होतं की ह्या संकरित वाण जे आहेत ना, याला हरित क्रांतीने हाय यील्डिंग व्हरायटीज असं म्हटलं. HY हाय यील्ड व्हरायटी, HYV असं त्याला म्हटलं गेलं. आणि ह्याचा सगळा अभ्यास जो झाला हा मेक्सिको आणि फिलिपिन्स मध्ये नॉर्मन बोरलॉग आणि त्यांच्या टीमनी झाला. आपल्याकडे MS स्वामीनाथननी तो इकडे आणला आणि तो हे करत गेला. याच्या मागचं जर तुम्ही बघितलं की का हरित क्रांती झाली, तर असं लक्षात येईल की भारतासारख्या आणि अनेक वसाहतीकरण झालेल्या देशांमध्ये अनेक वेळेला आणि सातत्याने दुष्काळ येत गेले आणि मोठे फॅमिन्स येत गेले. आपल्याला बेंगालचं फॅमिन माहिती असेल, त्याच्यामध्ये लाखो लोक मेली. तसंच अनेक ठिकाणी इंडोनेशियात पण झाला, लाओसमध्ये झाला, थायलंडमध्ये झाला. ज्या ज्या देशांमध्ये वसाहतीकरण केलं गेलं त्या त्या देशांमध्ये हे प्रचंड मोठ्या प्रमाणात हे झालं. हा एक भाग झाला. दुसरं म्हणजे एक इकॉनॉमिस्ट होता, त्याचं नाव होतं थॉमस माल्थस. थॉमस माल्थस हा एक ब्रिटिश इकॉनॉमिस्ट होता आणि नॉर्मन बोरलॉगच्या खूप वर्ष आधी तो गेला. पण त्याचं एक भाकीत होतं, त्यांनी एक साधी गोष्ट सांगितली. तो म्हणाला की शेतीचं उत्पादन जे आहे हे लिनियर प्रोग्रेशन मध्ये वाढतं, म्हणजे एक रेषीय वाढ होते त्यामध्ये, ग्राफ जर बघितला तर. पण मानवी लोकसंख्या जी आहे ही जॉमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये वाढते. म्हणजे ह्याचा चक्री वाढ नाही म्हणता येणार, जॉमेट्रिक प्रोग्रेशनला बरोबर चपखळ शब्द असा मला सुचत नाहीये, पण त्याची वाढ ही जास्त भरभर होत जाते. याचा अर्थ थॉमस माल्थस म्हणाला की जर तुम्ही शेतीतल्या उत्पादनाचा आलेख काढला, ग्राफ काढला, तर तो एका रेषेने जाईल आणि लोकसंख्येत ही वाढ काढली तर ती एका पर्टिक्युलर रेषेने जाईल आणि ऍट वन पॉइंट ऑफ टाइम द पॉप्युलेशन विल आउटस्ट्रिप द फूड प्रोडक्शन, असं त्याचं ते विधान होतं. आणि हे स्टॅटिस्टिकली दिसायला अगदी साधं होतं, म्हणजे ग्राफ बघितले तर लगेच लक्षात होतं. ही एक मोठी भीती या फॅमिन्स नंतर यायला लागली आणि म्हणून रॉकफेलर फाउंडेशन, फोर्ड फाउंडेशन यांनी प्रचंड मोठे पैसे खर्च करून त्या तत्कालीन त्यावेळेचा युनायटेड स्टेट्सच्या प्रेसिडेंटनी खर्च करून हा ग्रीन रेव्होल्युशनचा प्रोग्राम केला. मेक्सिको मधले काही गव्हाचे वाण जे आहेत ते संकरित केले, फिलिपिन्सला जाऊन काही भाताचे वाण संकरित केले आणि त्याच्या पुढची इतिहास आपल्याला माहितीच आहे. तर याला त्यांनी हाय यील्डिंग व्हरायटीज असं म्हटलं. आता तुम्ही विचार करा, एखाद्या शेतकऱ्याकडे मी गेलो आणि मी त्याला सांगितलं की हे हाय यील्डिंग व्हरायटीज आहेत, तर पहिली गोष्ट त्याच्या डोक्यात काय येते, अरेच्छा म्हणजे मी जे वापरतोय ते लो यील्डिंग आहे.
म्हणजे हा सिमेंटिक खेळ केला गेला. आणि जर खरंच हे संकरित वाण हाय यील्डिंग होते का हो, तर हे हाय यील्डिंग वाण नव्हते, हे हाय रिस्पॉन्सिव्ह बियाणे होते. दे वर रिस्पॉन्डिंग वेल टुवर्ड्स केमिकल इनपुट्स. आणि जर तुम्ही केमिकल इनपुट्स घातली नाही तर दीज वर नॉट हाय यील्डिंग व्हरायटीज ॲट ऑल. सो दे हॅड टू बी सप्लिमेंटेड बाय फर्टिलायझर, बाय इरिगेशन आणि बाय पेस्टिसाइड कंट्रोल. ह्या 3 गोष्टींनी तुम्ही त्याला फॉर्टिफाय केल्यावरती त्यांचं उत्पादन जे होतं हे पारंपरिक वाणांपेक्षा जास्त होतं. पण हे कधी सांगितलं गेलं नाही. हे एक पॅकेज डील केलं गेलं. म्हणजे तुम्ही संकरित बिया घेतल्या की तुम्हाला ह्या 2 गोष्टी घ्याव्याच लागतील, तरच तुमचं शेत उत्पादन वाढत राहील आणि त्याच्या पुढे होत राहील. तर त्या क्षणी आणि त्या काळामध्ये शेत उत्पादन वाढलं, खर्चही वाढला, पण तो वाढलेला खर्च होता हा उत्पादनातनं मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा त्या मनाने अगदीच कमी होता. त्यामुळे शेतकऱ्यांना तसं काही फारसं वाटलं नाही. आणि हे हरित क्रांती आणि ग्रीन रेव्होल्युशन भराभर भारतामध्ये झालं, अख्ख्या जगभरात झालं. म्हणजे नुसतं भारतातच नाही, अनेक देशांनी अनेक आणि विशेषतः उष्णकटिबंध प्रदेशात म्हणजे ट्रॉपिकल क्लायमॅटिक झोन मध्ये याचा जास्ती प्रचार केला गेला. याच्यामुळे काही गोष्टी बदल झाले, आपल्या निसर्गात बदल झाले. आणि निसर्गामधला सगळ्यात मोठा बदल काय झाला की आपण म्हणजे आपले शेतकरी हे जास्ती करून हायब्रिड सीड्सच लागवड करायला लागले. आणि जे पारंपरिक वाण होते ते गेले. आता बघा, हायब्रिड सीड्स किती आहेत? मुठभर आहेत. भाताचे संकरित वाण अगदीच मुठभर आहेत. भारतामध्ये पारंपरिक वाण ज्याला आपण ट्रॅडिशनल कल्टिव्हार्स किंवा लँड रेसेस म्हणतो, याचे किती असतील हो साधारण प्रजाती? साधारण अंदाज घ्या. भारतामध्ये भाताच्या किती प्रजाती असतील ऍट वन पॉइंट ऑफ टाइम, ग्रीन रेव्होल्युशनच्या काही वर्ष आधी? 400. जगातल्या 5000. फक्त वेस्ट बेंगॉल आणि आसाम मधल्या 5000 आहेत. म्हणजे त्या भागातल्या आसाम आणि वेस्ट बेंगॉल हा जर प्रदेश बघितला, म्हणजे जीबीएम बेसिन ज्याला आपण म्हणतो, गंगा, यमुना आणि ब्रह्मपुत्रा, सॉरी गंगा, ब्रह्मपुत्रा आणि मेघना, हा जो बेसिन आहे फक्त ह्या बेसिन मध्ये 5000च्या वरती आहे. एक्झॅक्टली 1.5 लाखाच्या जवळपास भारतामध्ये वाण होते आपल्याकडे. काय म्हणताय आपण? पारंपरिक वाण, लँड रेसेस ज्याला म्हणतो, हे जवळजवळ 1.5 लाख होते. आणि ते कसे होते? म्हणजे काही प्रजाती अशा होत्या ज्याचं हार्वेस्टिंग हे बोटीतनं करायला लागायचं. म्हणजे वेस्ट बेंगॉलमध्ये मॅंग्रोव्ह फॉरेस्टच्या जवळ जी लागवड व्हायची ते इनंडेटेड फील्ड्स असायचे, त्याला पाणी भरपूर असायचं. आणि जेव्हा हे हार्वेस्टिंग करायची वेळ यायची, भात काढायची वेळ यायची, तेव्हा बोटीतनं जायला लागायचं. काही भाग असे होते की ज्याला फ्लड इरिगेशनची जरूरच नव्हती आणि ते सगळे वाण ड्राय एरियामध्ये, एरिड रिजन्स मध्ये होते. कच्छच्या पेक्षाही नॉर्थला, राजस्थान वगैरे या भागामध्ये होते. कोकणामध्ये आपल्या 3 ते 4 हजार प्रकारचे वाण होते. म्हणजे अख्ख्या कोकणात, फक्त महाराष्ट्रातलं केरळपर्यंत सगळा जो कोकण होता तिकडे हे वाण का होते? कारण these varieties responded well to the local environmental conditions. म्हणजे बघा, बायोडायव्हर्सिटी आपण जी म्हणतो, जैवविविधता, हे खरं तर फिजिकल एन्व्हायरमेंटचा रिस्पॉन्स असतो. म्हणजे तिथली फिजिकल कंडिशन्स काय आहेत? सह्याद्री मधली फिजिकल कंडिशन्स विशिष्ट आहेत, हिमालयातली फिजिकल कंडिशन्स विशिष्ट आहेत. त्यामुळे हिमालयातला देवदार सह्याद्रीत दिसत नाही आणि सह्याद्री मधला एखादा लोथ सारखा वृक्ष असेल तो हिमालयात दिसत नाही. सो फिजिकल कंडिशन्सला रिस्पॉन्स मधनं ह्या उत्क्रांतीच्या महानाट्यातनं 1.5 लाख प्रकारचे आपले भाताचे वाण तयार झाले. आणि हे एक रकमी सगळे आपण काढून टाकून संकरित वाण त्याच्यामध्ये आले. आता ह्या संकरित वाणांनी झालं काय, तर एकसुरी लागवड ही फार मोठ्या प्रमाणात झाली. पूर्वीचे जे वाण होते ती इंटरक्रॉपिंग व्हायचं, वन उपज त्याच्यामध्ये असायचं. बस्तरमध्ये जे केलं जायचं ते झिरो व्हॅलीमध्ये म्हणजे नॉर्थ ईस्ट मध्ये वेगळ्या प्रकारची भात शेती असायची. कोकणातली भात शेती आणि विदर्भातली उन्हाची भात शेती ही पूर्णपणे वेगळी असायची. हा सगळे प्रचंड जे वैविध्य होतं हे त्या स्थानिक परिसंस्थांना
साधारण पूरक होतं. म्हणजे पूरक होतं असं म्हणताच येणार नाही, कारण शेती ही मानवी हस्तक्षेप आहे निसर्गात. त्यामुळे ज्या पद्धतीने त्या पारंपरिक वाणाचा वापर करून इंटरक्रॉपिंग व्हायचं, वन उपज व्हायची, तिकडे वेगवेगळ्या गोष्टी व्हायच्या, ह्या सगळ्यामुळे ती एक पर्टिक्युलर सपोर्टिव्ह इकोसिस्टीम असं म्हणता येईल आपल्याला फॉरेस्टच्या बाहेरची. पण आता जेव्हा हे लार्ज स्केल हायब्रिड वाण वापरून मोनोकल्चर सुरू झालं, तेव्हा this sort of intensive agriculture was completely alienated from our forest ecosystems. आणि ते झाल्यावरती आपली अन्न साखळी बदलत गेली. कारण आपण आता पेस्टिसाइडचा वापर करायला लागलो, आपण एकसुरी लागवड करायला लागलो. बरं, आपल्याला ज्या गोष्टी, ज्या प्रजाती आपल्याला उपयुक्त आहेत त्या इतर प्रजातींना पण उपयुक्त आहेत. त्यामुळे त्याच्यावर येणारे पेस्ट, त्याच्यावर येणारे कीटक, त्याच्यावर होणारा हल्ला हा आपल्या इतकंच त्यांना पण हे खाद्य आहे. आणि ते आपल्याला कमी करायला लागलं, म्हणून आपल्याला इनपुट कॉस्ट वाढत गेली. आणि ही इनपुट कॉस्ट वाढत गेली म्हणजे काय, आपले रासायनिक शेतीमध्ये वाढ झाली. रासायनिक शेतीचा सगळ्यात मोठा जो परिणाम जैवविविधतेवर दिसतो, दोन ठिकाणी दिसतो. एक म्हणजे कीटकांची डायव्हर्सिटी पूर्णपणे कमी होते. जेव्हा जिथे जिथे शेती चालते आणि जिथे इंटेन्सिव्ह ऍग्रिकल्चर चालतं तिकडे इन्सेक्ट डायव्हर्सिटी ही अत्यल्प असते. आणि इन्सेक्ट डायव्हर्सिटी गेली की तिकडे बर्ड डायव्हर्सिटी येणार नाही, कारण बर्ड्स इन्सेक्टिव्हरस जे असतात आणि ग्रॅमिनिव्हरस असतात. म्हणजे अनेक प्रकारचे बर्ड्स असतात, पण दोन मुख्य खाद्य जी आहेत पक्ष्यांची ते म्हणजे धान्य आणि कीटक. धान्य खाणाऱ्या पक्ष्यांना आपण ग्रॅमिनिव्हर म्हणतो, म्हणजे जसे आपल्या चिमण्या आहेत, मुनियाज आहेत, असे वेगवेगळे लार्क्स आहेत, या सगळ्या ग्रॅमिनिव्हर्स आहेत. आणि कीटक जे आहेत हे सुद्धा पानं खातात, स्टॉक्स खातात, त्यातला सॅप पितात, असे वेगवेगळे प्रकारचे. पण आपण जेव्हा लार्ज स्केल पेस्टिसाइड यूज करायला लागलो तेव्हा हे कीटकही नाहीसे झाले आणि त्या कीटकांवर येऊन खाणाऱ्या पक्षीही तिकडनं गायब झाले आणि ग्रॅमिनिव्हर पक्षी सुद्धा ह्या इन्सेक्टिसाइडच्या त्रासाने कमी झाले. म्हणजे मग त्या भागामधली स्थानिक डायव्हर्सिटी ही ओव्हर टाइम सिग्निफिकंटली बदलत जाते. आणि ती बदलली की इतर त्या परिसरामध्ये, त्या परिसंस्थेमधला एनर्जी बॅलन्स बिघडतो. आता बघा, एनर्जी बॅलन्स हा अतिशय महत्वाचा निसर्गामध्ये गोष्ट आहे. परिसंस्था आपण कशाला म्हणतो, परिसंस्थेमध्ये दोन घटक असतात. एक म्हणजे सजीव सृष्टी असते आणि दुसरे म्हणजे निर्जीव घटक असतात. म्हणजे जसं की जर तुम्हाला एखादा फोटो दाखवला, हे सगळं मी पीपीटीवर केलं होतं पण ठीक आहे, या जर एखादा तुम्हाला फोटो दाखवला, समजा नदीचा फोटो दाखवला, तर त्यामध्ये तुम्हाला दगड दिसतात, पाणी दिसतं, वातावरण दिसतं, सूर्यप्रकाश दिसतो, ह्या सगळ्या निर्जीव गोष्टी आहेत. त्याचबरोबर त्याच्यामध्ये काही क्रस्टेशन्स असतील, मासे असतील, अँफिबियन्स असतील, रेप्टाईल्स असतील, जलचर असतील, उभयचर असतील, असे वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यामध्ये प्राणी पण असतात, झाडं असतील. आणि ह्या प्राणी आणि निर्जीव घटकांमध्ये सतत पदार्थ आणि ऊर्जेची देवाणघेवाण चालू असते. म्हणजे बघा, आता झाड काय करतं, झाड सूर्यप्रकाश घेतं, निर्जीव वस्तू, झाड पाणी घेतं, निर्जीव वस्तू, झाड मातीतून पोषण द्रव्य घेतं, निर्जीव वस्तू, आणि त्याचं एक सेल तयार करतं, बायोलॉजिकल सजीव वस्तू. ती सेलचा टिश्यू होतो, त्या टिश्यूचा ऑर्गन होतो, त्या ऑर्गनची पानं होतात, फुलं होतात, फळं होतात, अशा सगळे पूर्ण बायोलॉजिकल एम्पायर हे झाड तयार करतं केवळ निर्जीव घटकातनं. फक्त सूर्यप्रकाश, कार्बन डायऑक्साईड, सॉइल न्यूट्रिशन, पाणी, एवढ्या 4 घटकातनं पूर्णपणे एक बायोलॉजिकल एम्पायर उभं करतं ते झाड. आणि मग तेच जे पान किंवा फळ पाण्यात पडतं तेव्हा पदार्थ एक्सचेंज होतो. मग त्या पानातलं ते पान मासा खातो, माशाला खाणारं दुसरं कोणी असतं. आणि अशा पद्धतीने उत्क्रांतीच्या कोट्यावधी वर्षाच्या महानाट्यामध्ये असे एक ठोकताळे बसलेले आहेत आणि त्याला आपण अन्न साखळी असं म्हणतो. आणि त्या अन्न साखळीमध्ये अतिशय एफिशियंटली मॅटर आणि एनर्जीची देवाणघेवाण चालू असते. आणि ही मॅटर आणि एनर्जीची देवाणघेवाण म्हणजे काय हो, तर ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मॅटर आणि एनर्जीची देवाणघेवाण होते, फक्त त्याची नावं वेगळी आपल्याला माहिती आहे. जलवायू चक्र म्हणजे एक्सचेंज ऑफ मॅटर अँड एनर्जी. अन्न उत्पादन एक्सचेंज ऑफ मॅटर अँड एनर्जी.
भूजल पुनर्भरणा, एक्सचेंज ऑफ मॅटर अँड एनर्जी, पॉलिनेशन, परागीभवन, एक्सचेंज ऑफ मॅटर अँड एनर्जी. ह्या सगळ्या फॉर्म्स ऑफ एक्सचेंज ऑफ मॅटर अँड एनर्जीला एक शास्त्रामध्ये नाव आहे, त्याला परिसेवा किंवा इकॉलॉजिकल सर्व्हिसेस असं म्हणतात. तर ह्या इकॉलॉजिकल सर्व्हिसेस ज्या आहेत या शेतीसाठी अत्यंत महत्वाच्या आहेत. आपण नेहमी म्हणतो ना, शाळेमध्ये आपल्याला शिकवलं असतं की सजीव सृष्टी पोहोचण्यासाठी सूर्यप्रकाश लागतो, माती लागते आणि पाणी लागतं. हे आपलं फिक्स डिपॉझिट आहे. परिसेवा ज्या मिळतात, इकॉलॉजिकल सर्व्हिसेस ज्या आहेत, हे आपलं करंट अकाउंट आहे. ह्या सतत सातत्याने कुठल्याही परिसंस्थेतनं कुठल्याही भूरूपात ह्या उपलब्ध होत राहतात. जलवायू चक्र सतत चालू असतं, परागीभवन होत असतं, प्रकाश संश्लेषण होत असतं, पुनर्भरणा होत असतं. या सगळ्या गोष्टी सतत अविरत निसर्ग आपल्याला आणि मोफत पुरवत असतो. कुठलाही सरकार, कुठलाही गव्हर्नमेंट एक रुपयाही कोणाला न देता जलवायू चक्र चालू असतं. ह्या सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या तर पदार्थ आणि ऊर्जा ह्याची देवाणघेवाण जर झाली नाही तर शेती शक्यच, फोटोसिंथेसिसच होणार नाही, मातीमध्ये रिसायकलिंगच होणार नाही. डिकॉम्पोजिशन जे होतं की एखादं फोटोसिंथेटिक ऑर्गॅनिझम जेव्हा मरून पडतं ते डिकॉम्पोज होऊन त्याचे न्यूट्रिएंट, त्याचे पोषण द्रव्य परत मातीत जातात, ही जाऊच शकणार. म्हणजे इतका मोठा बदल जर झाला तर आपलं अस्तित्वच पृथ्वीवरचं धोक्यात येईल अशी भीती निर्माण होईल, आपली सुरक्षा असते. त्यामुळे परिसंस्थेतून मिळणाऱ्या सेवा म्हणजे ज्याला आपण परिसेवा म्हणतो किंवा इकॉलॉजिकल सर्व्हिसेस, इकोसिस्टीम सर्व्हिसेस, या सतत मिळत राहतात आणि त्याचमुळे आपल्याला ही सगळी सजीव सृष्टी पोचायची क्षमता मिळते. आता ह्या परिसेवा निकृष्ट झाल्या आहेत किंवा यांची एफिशियन्सी कमी झाली आहे हे शेतकऱ्याला कसं कळतं? त्याला केमिकल फर्टिलायझर टाकायला लागतं, त्याला पेस्टिसाइड टाकायला लागतं, त्याला इरिगेशन वाढवायला लागतं. बरं, ह्या कुठल्याही ह्या तीन पैकी एकही गोष्ट जंगलामध्ये लागत नाही बरं का. कुठल्याही जंगलामध्ये कोणी जाऊन फर्टिलायझर टाकतंय असं बघितलंय का तुम्ही? कुठल्याही जंगलामध्ये सिंचन दिलंय असं कोणी बघितलंय का? कुठल्याही जंगलामध्ये कीटकनाशक उडवलंय असं बघितलंय का? तर जरूरच नसते, कारण तिथे परिपूर्ण परिसेवा असतात. आणि ह्या परिसेवा जेव्हा शेतीपर्यंत पोहोचत नाहीत तेव्हा दे हॅव टू बी सप्लिमेंटेड बाय केमिकल मीन्स, बाय मेकॅनायझेशन, बाय इरिगेशन. या सगळ्या गोष्टी आपल्याला याव्याच लागतात. म्हणजे ही अन्न साखळी ही शेतीसाठी किती महत्वाची आहे हे आपल्या पूर्वीच्या शेतकऱ्यांना माहिती होतं. त्यामुळे आपल्याकडे अशी पद्धत होती ना की 1/4 भाग पक्ष्यांना ठेवा, कीटकांना ठेवा, 1/4 भाग मातीला ठेवा, अशा पद्धतीचे पूर्वी ठोकताळे होते. आज इंटेन्सिव्ह ऍग्रिकल्चर मध्ये इनपुट कॉस्ट वाढतीये, उत्पादन वाढतंय, प्राइस वाढतीये, त्यामुळे शेतकऱ्याला पैसे हातात जास्ती मिळत आहेत. पण हे होत असताना आपला आहार हा निसर्गावर किती भार टाकतोय हे कोणालाही आपल्याला लक्षात येत नाही. शेतकऱ्याला येत नाही आणि आपल्याला येत नाही जेव्हा आपण शेतकऱ्यावरती इतके अवलंबून असतो. आणि हा भार जो आहे तो इनपुट कॉस्ट वाढवण्याचा हा एक भाग झाला. दुसरा भाग मी गमतीचा सांगतो आणि त्याच्यावर आमचं बरंच संशोधन झालंय की आपण सहज जेव्हा शहरातनं खेड्यापाड्यात जातो, शेतावर जातो, तेव्हा सहज म्हणतो अरे आम्हाला येताना हरिण दिसलं, त्या शेतावरती मोर आले, इथे किती छान पक्षी दिसत आहेत, ह्या सगळ्या गोष्टी, किंवा नीलगाय दिसली, सांबार दिसला, अशा वेगवेगळ्या आपण म्हणतो. आता तुम्ही विचार करा, तुम्ही हेच शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून बघा. आपण ज्यांचं कौतुक करतो हे सगळे शेतकऱ्यांचे शत्रू झालेले. शेतकऱ्यांना मोर नकोय, ते शहरी लोकांना मोर हवेत. नीलगाय, सांबर, काळवीट, हरिण, ब्लॅकबक, चिंकारा हे खूप सुंदर दिसतात. पण आज त्यांची पॉप्युलेशन ही इकॉलॉजिकली अनव्हायबल झालेली आहे. इकॉलॉजिकली अनव्हायबल. फॉरेस्ट आणि शेती याच्यामधले जर तुम्ही मोठे फरक बघितले तर फॉरेस्टमध्ये क्लिष्टता असते, कॉम्प्लेक्सिटी असते. शेतीमध्ये आपण पूर्णपणे कॉम्प्लेक्सिटी काढून टाकतो. फॉरेस्टमध्ये नॅचरल रिसायकलिंग असतं.
शेतीमध्ये नॅचरल रिसायकलिंग पूर्णपणे आपण काढून टाकतो. फॉरेस्टमध्ये इकॉलॉजिकल प्रॉडक्टिव्हिटी मॅक्झिमाइज होते आणि इकॉलॉजिकल प्रॉडक्टिव्हिटीमध्ये अनेक घटक येतात. शेतीमध्ये फक्त यील्ड मॅक्झिमाइज करतो आपण. शेतीतनं मिळणारं उत्पादन ह्या एकाच व्हेरिएबलला घेऊन आपण ते मॅक्झिमाइज करतो. निसर्गामध्ये कधीही एक व्हेरिएबल मॅक्झिमाइज होत नाही. निसर्गामध्ये अनेक व्हेरिएबल्स ऑप्टिमाइज होतात. त्याच्यामध्ये कुठल्याही फॉरेस्टमध्ये गेलात तर एक स्पीशीज, एका प्रजातीचं वर्चस्व कधीच होऊ शकत नाही. कारण त्याच्यावर असणारे भक्षक, त्याला खाणारे कीटक किंवा असं काहीतरी अन्न साखळी लागलेली असते ज्याच्यामुळे कुठल्याही एका प्रजातीचं वर्चस्व निसर्गात होऊ शकत नाही. आणि तसं जर झालं तर लगेच ते कोलॅप्स होते इकोसिस्टम. तर झालेलं आहे, होतात, उदाहरण आहेत, पण हे नॉर्मल नाही, हे नॉट व्हेरी नॉर्मल असं म्हणताय. शेतीमध्ये आपण एकाच स्पीशीजचं वर्चस्व करतो, इकॉलॉजिकल प्रॉडक्टिव्हिटी अजिबात बघत नाही, क्रॉप प्रॉडक्टिव्हिटी बघतो, क्रॉप यील्ड बघतो. आणि हे जेव्हा करत असतो तेव्हा आपण ऑब्व्हियसली ह्या सगळ्या वन्यजीव, आता आपण जी नावं घेतली, चिंकारा म्हणा, काळवीट म्हणा, रानडुक्कर म्हणा, गवे म्हणा, सांबार म्हणा, नीलगाय म्हणा, ह्या सगळ्यांना सुद्धा आपण अट्रॅक्ट करतो. कारण त्यांनाही दिसतंय की तुम्ही फूड प्रोडक्टिव्हिटी वाढवली आणि आपलं जे खाद्य आहे त्यांचं तेच खाद्य आहे. मग इकॉलॉजिकली अनव्हायबल पॉप्युलेशन म्हणजे काय, की जेव्हा त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारा भक्षक राहत नाही त्या भूरूपात, त्या लँडस्केपमध्ये, तेव्हा दे कॅन प्रोड्यूस इनडेफिनिटली. आणि आज एक्झॅक्टली या सगळ्या स्पीशीजचं तेच झालेलं आहे. आपले सर्वोच्च भक्षक जर म्हटलं तर कुठल्याही फॉरेस्ट किंवा कुठल्याही इकोसिस्टीम परिसंस्थेमध्ये एक सर्वोच्च भक्षक म्हणून असतो ज्याला आपण एपेक्स प्रिडेटर म्हणतो. भारतातल्या फॉरेस्ट मधला म्हणजे भारतातल्या जंगलांमधला एपेक्स प्रिडेटर असं म्हणता येईल की वाघ आहे. भारतातल्या ग्रासलँड म्हणजे गवताळ प्रदेशावरचा एपेक्स प्रिडेटर वुल्फ आहे. जमिनीवरचा म्हणजे सरपटणाऱ्या इकोसिस्टीम मधला एपेक्स प्रिडेटर हा रसेल्स वायपर किंवा नाग वगैरे असे आहे. हवेत उडणारे एपेक्स प्रिडेटर्स म्हणजे गरुड आहे किंवा अजून काही भक्षक पक्षी आहेत असे आहे. आता एपेक्स प्रिडेटर हा पूर्ण अन्न साखळीवरती नियंत्रण ठेवतो. आज आपल्या वाघांची संख्या वाढलेली आहे, नक्कीच वाढलेली, 2-2.5 हजार. पण ह्या वाघांची संख्या कुठे वाढली आहे? हो, अख्ख्या भारतात युनिफॉर्मली वाढली आहे का फक्त टायगर रिझर्व्ह मध्ये वाढलेली आहे? भारतामध्ये फक्त 50 टायगर रिझर्व्ह आहेत. भारताकडे लँड पार्सल किती आहे? 392 दशलक्ष हेक्टर लँड भारताकडे आहेत. 50 टायगर रिझर्व्ह विल कॉन्स्टिट्यूट लेस दॅन अ फ्रॅक्शन ऑफ अ पर्सेंटेज ऑफ द एंटायर लँड ऑफ इंडिया. त्यामुळे ही जी संख्या वाढली आहे ही अख्ख्या भारतात सम वाढलेली नाहीये, ही त्या प्रोटेक्टेड एरियाज, त्या टायगर रिझर्व्ह मध्ये वाढलेली आहे. आणि त्यामुळे त्याच्या बाहेरची जी शाकाहारी प्राणी आहेत म्हणजे ज्याला हर्बिवोर पॉप्युलेशन म्हणतो ती प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. आणि ह्याचा सगळ्यात मोठा इम्पॅक्ट जो आहे या आपल्या अन्न सुरक्षावरती, आणखीन आपल्या शेतकऱ्यांच्या उत्पन्नावरती होतो. तर हा किती होतो याचा आम्ही अभ्यास केला. म्हणजे महाराष्ट्रामधले आम्ही अभ्यास केला. महाराष्ट्र हे एकच राज्य आहे की जिथे क्रॉप डॅमेज बाय ह्युमन वाईल्ड लाईफ कॉन्फ्लिक्ट हॅज टू बी कॉम्पेन्सेटेड बाय लॉ. असा नियम आहे, लॉ आहे, कायदा आहे की जर वन्यजीवांनी तुमची शेतीचं नुकसान केलं तर तुम्हाला त्याची भरपाई मिळेल, असा कायदा फक्त महाराष्ट्रात आहे, बाकी कुठेही भारतात नाही. तर आम्ही याचा अभ्यास केला, गेले 2 वर्ष आम्ही करतोय. जवळजवळ 1200 शेतकरी अख्ख्या महाराष्ट्रातले म्हणजे मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, विदर्भ ह्या सगळ्या भागातनं अॅग्रोक्लायमॅटिक झोन्स मधल्या शेतकऱ्यांचा आम्ही अभ्यास केला. कोकणामध्ये जरा जास्ती डीप अभ्यास केला आणि आम्ही बघितलं. वन खात्याकडनं डेटा घेतला. वन खाता कॉम्पेन्सेट करतो म्हणजे क्रॉप डॅमेज साठी कॉम्पेन्सेट करतो. वन खात्याने आम्हाला सांगितलं की गेले 4 वर्षात आम्ही 240 कोटी रुपये क्रॉप डॅमेज दिलेले आहेत शेतकऱ्यांना अख्ख्या महाराष्ट्रात. म्हणजे साधारण 50 ते 60 कोटी वर्षाला दिले. आम्ही अभ्यास जो 1200 शेतकरी 1200 शेतकऱ्यांचा जो अभ्यास केला त्याच्यातनं वेगवेगळ्या मेथड्सनी एस्टिमेशन केलं क्रॉप डॅमेजेस. साधारण किती असेल हो आकडा?
हा वन विभागाने साधारण 60 कोटी दर वर्षाला कॉम्पेन्सेट करतो. ऍक्च्युअल लॉस ऑफ फार्मर्स साधारण तुमच्या अंदाजाने किती असेल? काही अंदाज घ्या. किती? हा, आमच्या अंदाजाप्रमाणे 10,000 कोटी दरवर्षी शेतकऱ्यांचा लॉस होतोय. 10,000 कोटी. मग ही एवढी तफावत का आहे? त्याचं अनेक कारण आहेत. पहिलं म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांना माहितीच नाही की क्रॉप डॅमेजेस आर लायबल फॉर कॉम्पेन्सेशन. ज्या शेतकऱ्यांना माहिती आहे ते म्हणतात की बापरे हे नको करायला, मला काय मिळणार, 5-10 हजार मिळणार आणि मला 4 वेळा फटके करायला लागतात. GR जो आलाय त्याचा, की त्या कायद्याबद्दल GR काढतात ना, गव्हर्नमेंट रेझोल्युशन काढतात, त्या GR मध्ये अनेक त्रुटी आहेत. त्याच्यामध्ये काही म्हणजे उदाहरणार्थ यामध्ये मोराचं मेन्शनच नाहीये, त्याच्यामध्ये अनेक क्रॉप्सचं मेन्शन नाहीये. त्यामुळे मग वनरक्षक म्हणतात की हे क्रॉप नाहीये, तुला डॅमेज मिळणार नाही. त्यामुळे अशा गोष्टी आहेत. पण सगळ्यात महत्वाचं गंमत काय आहे की ज्या वेळेस तुम्हाला वन्यजीवांनी तुमच्या क्रॉप वरती डॅमेज केलेलं असतं त्याच्या 15 दिवसात पंचनामा व्हायला पाहिजे. कारण 15 दिवसानंतर परत उभं राहू शकतं ना, शेत थोडंसं उभं राहतं, त्यामुळे ते पंचनामा करता येत नाही. बरं, पंचनामा व्हायच तोपर्यंत इथपर्यंत ठीक आहे. पंचनाम्याला 3 जण पाहिजेत. वनरक्षक पाहिजे, तलाठी पाहिजे आणि कृषी अधिकारी पाहिजे. आता 3 गव्हर्नमेंट डिपार्टमेंटची लोक 15 दिवसाच्या आत एकत्र येऊन तिकडे शेतावर येऊन त्यांनी पंचनामा करणं हे किती फिजिबल आहे हे आपल्याला या खोलीत पुणेकरांना सुद्धा कळतं. म्हणजे आपण शेती जरी नसली केली तरी कळतं की हे शक्य होत नाही. त्यामुळे मग एखादा वनरक्षक येतो आणि मग तो काहीतरी पंचनामा करतो आणि याची सही घेतो आणि मग ते जातो. अशा अवस्थेमध्ये हे सगळं चाललेलं होतं आणि अशा पद्धतीने 50 ते 60 कोटी दर वर्षाला कॉम्पेन्सेट होतो. आता ह्याच्यामध्ये अनेक त्रुटी आम्हाला सापडल्या. पहिली त्रुटी म्हणजे काय आहे की जे पंचनामा जो होतो त्याच्यामध्ये फक्त व्हिजिबल डॅमेजेस काउंट होतात. म्हणजे हे तुझा एवढा 1 एकर शेती आहे, याचा एवढा भागातलं नुकसान झालं ना, तर मग एवढ्या भागामधनं उत्पादन 10,000 रुपये, तर मी 10,000 घेतो. ह्याच्यामध्ये अनेक एक्सपेन्सेस जे शेतकरी घेतो ते काउंटच होत नाही. इनडायरेक्ट डॅमेजेस सुद्धा काउंट होते. आता साधी गोष्ट आहे बघा, आपण दोघं समजा शेतकरी आहोत. तुझं 5 एकरचे शेत माझ्या शेजारी आहे, माझं 5 एकरचे शेत माझ्या शेजारी, आपण एकमेकांचे शेजारी आहे. आमच्या इथे वन्यजीव खूप आहेत. याच्याकडे त्याचं शेत प्रोटेक्ट करण्यासाठी खर्च करायला पैसा नाहीये. माझ्याकडे माझं शेत प्रोटेक्ट करण्यासाठी खर्च करायला पैसा आहे. मी कुंपण लावून घेतो, मी रात्री राखण करतो, लोकांना पैसे देतो, माझ्या शेतावर एकही जनावर येत नाही, याचं शेत अर्ध खाऊन जातो. He can get compensated, but I cannot get compensated, although I have spent much more than he has spent. म्हणजे कदाचित मला प्रोटेक्शनसाठी खर्च याच्या लॉस पेक्षा जास्ती आला असेल, पण त्याला कॉम्पेन्सेशन मिळेल, मला कॉम्पेन्सेशन मिळणार नाही. म्हणजे दिस इज अन इनडायरेक्ट एक्सपेन्स विच इज नॉट अकाउंटेड फॉर इन द पंचनामा. काही डॅमेजेस असे झालेले आम्ही आढळले की वनरक्षक म्हणाले की हे होऊच शकत नाही. आता जळगावच्या इथे एक केळ्याची बाग होती. त्या केळ्याच्या बागेमध्ये बिबट्यानी पिल्ल घातली, लेपर्डचं पिल्ल घातली. त्यामुळे ती अख्खी फॅमिली त्या पूर्ण केळ्याच्या बागेमध्ये सिंचनच देऊ शकली नाही. पूर्ण त्या सीझन गेला त्यांचा आणि जळून गेली सगळी शेत. ह्या शेतकऱ्यांनी क्रॉप डॅमेज साठी कॉम्पेन्सेशनसाठी अर्ज केला. तो आला वनरक्षकाकडे. वनरक्षक म्हणाला की बिबट्या हा हर्बीवोर नाहीच आहे, तो कार्निवोर आहे, तो केळी खात नाही, त्यामुळे तुला यू कॅनॉट बी कॉम्पेन्सेटेड. माणसाला खातो. तर कार्निवोर कॉन्फ्लिक्ट जो आहे ना ते आपल्याकडे अतिशय चांगलं आहे. म्हणजे जर एखाद्या वाघाने माणसाला खाल्लं तर 25 लाख रुपये मिळतात. जर वाघाने पाय तोडला तर काय 2 लाख मिळतात. हात केला ते, आणि हे सगळं कॉम्पेन्सेशन मिळतंय. कार्निवोर कॉन्फ्लिक्टला प्रॉब्लेम नाही, हर्बीवोर कॉन्फ्लिक्टला प्रॉब्लेम. हर्बीवोर आणि एक कार्निवोर कॉन्फ्लिक्ट झालं ना, एक वाघाने 1 जण माणूस खाल्ला ना, तर अख्ख्या महाराष्ट्राच्या वर्तमानपत्रामध्ये बातमी येते. पण शेतकऱ्याचं पूर्ण उत्पन्न गेलं आणि त्यांनी सुइसाइड केला तरी त्याची बातमी येऊ शकत. त्यामुळे हर्बीवोर कॉन्फ्लिक्ट आणि हर्बीवोर डॅमेज इज फार मोर डिलिबिलिटिंग फॉर द फार्मर्स ऑफ महाराष्ट्र आणि इंडिया ऍज अ होल. हा आपल्याला सहज लक्षात येते. आणि म्हणून आपण जेव्हा बाहेर जातो आणि म्हणतो अरे किती सुंदर मोर दिसतायत, नाचतायत, आपण गावाला रोमॅन्टिसाइज फार करतो. आणि एवढं रोमॅन्टिक नाही आहे बरं का लाईफ. म्हणजे शेतकऱ्यांना विचारा, म्हणजे तुमचं शेत कुठे आहे,
लातूरला काय वन्यजीव आहेत तुमच्याकडे? रानडुकरं तर भरपूर आहेत. काळवीट थोडेसे येतात, वर्ण येतात थोडेसे. पण ह्या सगळ्यामध्ये बघा, म्हणजे आता काही मध्य महाराष्ट्रामधले काही असे पॉकेट्स आहेत की जिथे फारसं तक्रार नाहीये शेतकऱ्यांची. कोकणामध्ये मागच्या वर्षी आणि ह्या वर्षी आम्हाला एक गंमत दिसली की माकडांनी मोहरच खाऊन टाकला आंब्याचा. आता मोहर खाऊन टाकला इज नॉट लायबल फॉर कॉम्पेन्सेशन. कारण तुम्ही आंबे आहेत का, आंबे खाल्ले का, तर मी कॉम्पेन्सेशन देतो. तर इतक्या विचित्रपणे हा लॉ झालेला आहे. आणि म्हणून मी जे मगाशी सुरुवात जी केली की अन्न साखळी जेव्हा कोलमडते तेव्हा याचा डायरेक्ट इम्पॅक्ट जो आहे या आपल्या अन्न सुरक्षेवर होतो आणि शेतकऱ्याच्या उत्पन्नावर. हा एक आता स्पष्ट अनुभव आहे. दुसरं एक आमचा अभ्यास आहे तो सह्याद्रीतल्या वणव्यांबद्दल. आपण सगळेजण सह्याद्रीमध्ये भरपूर ट्रेकिंग केलेलं असेल, अजूनही करत असाल. साधारण तुम्हाला लक्षात आलंय का की फेब्रुवारी महिन्यामध्ये सह्याद्री काळा ठिक्कर पडतो, बरोबर? सह्याद्रीमध्ये जर तुम्ही पूर्वी बघितलं तर अतिशय उत्तम प्रकारचं फॉरेस्ट असायला पाहिजे, कारण तिथे पाऊस किती आहे? 4, 5, 6 हजार मिलीमीटर सह्याद्रीच्या घाट माथ्यावरती पाऊस पडतो. प्रचंड इतक्या वर्षाच्या उत्क्रांतीमध्ये तिथे उत्कृष्ट सॉइल कव्हर आहे, जाड सॉइल, 20-20 फुटाची सॉइल कव्हर आहे. अशा परिस्थितीमध्ये तिकडे उत्तम फॉरेस्ट असायला पाहिजे. ओव्हर द इयर्स हे फॉरेस्टच गायब झाले. आता हे काळे ठिक्कर पडत गेलेत सगळे. आणि फॉरेस्ट कुठे उरलंय? काही असे गॅलरी फॉरेस्ट आपण ज्याला म्हणतो किंवा गली फॉरेस्ट आहेत की ज्याला आपण डिफिकल्ट एरियाज म्हणतो, जिथे रस्ते नाही, जिथे माणसाला जाता येत नाही, अशा ठिकाणी फॉरेस्ट पॅचेस उरले. बाकी सगळं ड्राय डेसिड्युअस फॉरेस्ट जे रिजर्वेशन होतं तिकडे सागही येतं, तिकडे आईन येतो, तिकडे किंजळ येते, असे वेगवेगळे प्रकारचे झाडं यायला लागली. पण साधारण फेब्रुवारी महिन्यात म्हणजे शिमग्याच्या सुमारात सगळीकडे सह्याद्रीवरती आगी लागलेल्या असतात. तर हे म्हणजे जसं तुम्ही ट्रेकर आहात, आम्ही पण ट्रेकर आहोत, आम्हाला हे फार प्रकर्षाने जाणवलं आणि आम्ही याचा मागोवा घेतला, याचा अभ्यास करायला लागलो. 1 वर्ष आम्ही जवळजवळ अभ्यास केला. सह्याद्रीमध्ये साधारण 600 मीटर ते 800 मीटर ह्या अल्टिट्यूड रेंजमध्ये ज्या वाड्या वस्त्या आहेत, जिकडे गावं आहेत, छोटी वाड्या वस्त्या आहेत, त्या भागामध्ये ह्या आगी लावल्या जातात. काही एनजीओ तिथे काम करत आहेत की बाबा आग रेषा कसे काढायचे, जाळपट्टे कसे करायचे, आग का लावू नये, मोठे मोठे प्रेझेंटेशन देतात. अहो, तिथल्या सगळ्या लोकांना आग का लावू नये, आग कशी विझवावी, जाळपट्टे कसे काढायचे, आग रेषा कशा काढायचे हे सगळ्यांना माहिती आहे, तरी सुद्धा आग लावली जाते. मग याच्या मागचं कारण काय आहे? म्हणजे मग आग लावू नका याचा अवेअरनेस क्रिएट करण्यामध्ये काहीच पॉईंट नाही, ते वाया जाणार आहे ते. मग आम्ही याचा अभ्यास करत गेलो. आम्ही जवळजवळ 25 छोट्या छोट्या खेड्या वाड्या वस्त्या आणि हे शोधायला लागलो. या अभ्यासात आम्हाला काही पॅटर्न्स दिसले. पहिलं पॅटर्न काय होतं की ह्या सगळ्या आगी या फेब्रुवारीत लावल्या जातात शिमग्याच्या सुमारास. हा महत्वाचा पॅटर्न होता. दुसरा पॅटर्न काय दिसला की जी सगळी गावं आहेत त्या पट्ट्यातली 600 मीटर ते 800 मीटर ह्या पट्ट्यातली गावं आता वयस्कर होत चालली आहेत. तिथे युवकच राहिले नाही, ते सगळे मुंबई, पुणे, रत्नागिरी, कोल्हापूर या अशा शहरात कामाला गेले. ऑब्व्हियसली, कारण तिथे उपजीविकेची साधनं कमी आहेत, तिथे शेती अवघड आहे वगैरे. तिसरा पॅटर्न आम्हाला काय दिसला की इथे ह्या भागामध्ये पारंपरिक 2 प्रकारची शेती होती. एक म्हणजे भात खाचरं असतात. भात खाचरं म्हणजे कसं आहे, व्हॅली दरीमध्ये जिथे प्लेन्स असतात तिकडे भात शेती केली जाते आणि ती भात शेती जी असते ती कमर्शियल फार्मिंग असतं. आणि दुसऱ्या प्रकारची जी शेती असते ती स्लोप फार्मिंग असते, म्हणजे सह्याद्रीच्या उतारावरती फार्मिंग केलं जातं आणि ते सबसिस्टन्स फार्मिंग असतं, म्हणजे ते आपल्या घरच्या पुरतं, फॅमिली पुरतं थोडंसं साठवून ठेवायचं असं शेती असते. चौथा पॅटर्न आम्हाला काय दिसला की ह्या भागात कोल्हापूर, सातारा ह्या भागामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात कोऑपरेटिव्ह डेअरीज वाढल्या. थँक्यू. आता आम्ही अनालिसिसला बसलो, हे सगळे आम्हाला पॅटर्न दिसले आणि जे आता मी तुमच्या समोर सांगितले ते तुम्हालाही दिसले. तुम्हाला काही थोडासा अनालिसिस करून विचार करता येतोय का? काय कशामुळे वणवे लावत असतील लोक? हे सगळे मॅनमेड वण आहे? नाही, शिफ्टिंग कल्टिव्हेशन बंद झाले, खूप वर्ष झाली.
जमिनीचा पोत सुधारावा म्हणून गवत जास्त येत नाही. आगी लावल्यावर परत गवत फुटतं, बरोबर. तर हे जर तुम्ही पॅटर्न बघितले आणि अनालिसिस केला, हा ते शेतकऱ्यांशी बोलल्यावर त्यांनी सांगितलं. हा बरोबर आहे, करेक्ट, थोडंफार प्रमाणात बरोबर आहे. हा अगदी ते क्वचित होतं, पण हे युनिफॉर्म वणवे लागणं हे त्याचं कारण नाही. कुठलं गाव? हा, तर कोकणामध्ये थोडा फरक आहे आणि याचं कारण कोकण इज द विंडवर्ड साईड आपण त्याला म्हणतो, सह्याद्रीची. आपण बोलतोय ते लिवर्ड साईड, म्हणजे इथे वारं येत नाही, त्यामुळे त्या भागामध्ये वारं प्रचंड असतं आणि वाऱ्याने एखादं केअरलेस टुरिस्ट असलं, सिगरेट टाकलं तरी तो वणवा पेटतो. त्यामुळे कोकणातले वणवे हे थोडे वेगळे आहेत, फार वेगळे नाही, पण मी त्याच्याकडे नंतर येतो. आता बघा, आम्ही याचा अभ्यास करता करता आम्हाला 2-4 गोष्टी स्पष्ट दिसायला लागल्या. एक म्हणजे तिकडे युवक नाहीत आणि उतारावरची शेती हे अतिशय अवघड असते. त्या वयस्कर कुटुंबाला उतारावरची शेती करता येत नाही, त्यांनी बंद करून टाकलं, कारण युवक नाही उरले. भात शेती करतात कारण ती खाचर असतात, ती खाली असतात, त्यात पैसे मिळतात, ते करत राहतात. त्याचबरोबर सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कोऑपरेटिव्ह दूध डेअरीज वाढल्या. या सर्व कोऑपरेटिव्ह दूध डेअरीज मिल्क रूटची व्हॅन पाठवतात, म्हणजे एक व्हॅन पाठवतात जी रोज येऊन, जर तुम्ही शेतकरी असला आणि तुम्ही 10 लिटर दूध रोज करत असला तर तुम्हाला 22-23 रुपयांनी 230 रुपये लिटर मिळतात. म्हणजे आता ते वयस्कर कुटुंब काय म्हणतात की 2 गुरांच्या ऐवजी आपण 8 गुरं घेऊ, जास्ती पैसे मिळतील, 200 रुपयाच्या ऐवजी 500 रुपये मिळतील. अशा पद्धतीने पशुपालन तिकडे वाढत चाललेले आहे. आणि हे पशुपालन काय करतात? फ्री रेंज ग्रेझिंग करतात. उतारावरती जे गवत आलेलं आहे तेच चराई होते. आपण म्हटलं सह्याद्रीत भरपूर पाऊस असतो आणि त्या पावसामुळे मातीमध्ये आर्द्रता खूप महिने राहते. आर्द्रता जायला लागली की ते जे गवत आहे ते पिवळं पडायला लागतं आणि तो फ्लॉवरिंगला पण येतं. म्हणजे दिवाळीमध्ये साधारण गवत फ्लॉवरिंगला येतं. अशा वेळेस हे गवत पशूंना अनपॅलेटेबल होतं, ते खात नाहीत मध्ये, आणि ह्या वेळेस हे लोक जाळून टाकतात. आणि हा म्हणजे ते पॅलेटेबिलिटी जाते त्याची. जून झालं म्हणतो ना आपण, मेथीची भाजी कशी एक किंवा कोथिंबीरीला फुलं आली तर आपण ते खात नाही, तसंच त्यांचं पण असतं, ते पण अशाच पद्धतीने खात. तर त्यावेळेस ही लोक जाळून टाकतात आणि नंतर जो पुन्हा एक छोटासा फुटवा येतो ते काही 1-2 आठवडे त्यांना खाता येतं, गुरांना चराई करता येतं. त्याच्यानंतर एप्रिल आणि मे हे त्यांना चारा विकत घ्यावा लागतो. म्हणजे जे वणवे लावतात दे आर इसेन्शियली पोस्टपोनिंग द नीड टू बाय फॉडर. ह्यामुळे म्हणजे हे प्रचंड मोठ्या प्रमाणात जे कोऑपरेटिव्ह डेअरीची डिमांड वाढली आहे, त्यामुळे सह्याद्रीमध्ये सगळीकडे लाईव्हस्टॉकचं पॉप्युलेशन वाढत गेले आणि हे वणवे सतत लावत गेले. आता मी जर त्यांना तिकडे जाऊन सांगितलं अहो वणवे लावू नका, त्यांनी हे होतं, तिकडे आग रेषा काढा, ते म्हणतील, ते हसतील, ते म्हणतील नाही ते मी झुडपं मारतोय, मी ते मारतोय, असं काहीतरी ती कारण देतात आणि कधीच तुम्हाला शेतकरी सांगत नाही ते खरं कारण काय. वणव्यातनं 2-3 महत्वाच्या गोष्टी होतात ज्या निसर्गासाठी भयंकर धोकादायक असतात. पहिलं म्हणजे जे आपल्याला दिसत नाही की स्लो मुव्हिंग इन्सेक्ट्स जे असतात, म्हणजे कीटक जे अतिशय संथपणे चालणारे कीटक, ज्यांना आपण आळ्या म्हणतो, वर्म्स म्हणतो, ते 100% त्या जागेतनं गायब होतात. तिकडे बार्बेक्यू नेशन तयार होतो, म्हणजे सगळे असे रोस्ट होतात. तिथे स्लो मुव्हिंग इन्सेक्ट डायव्हर्सिटी कम्प्लीट जाते. जे उडू शकतात ते निघून जातात. पण जर तुम्ही वणवा लागलेला असताना बघितलं असताना तर 2 पक्षी फार मजा घेतात त्याच्या. एक म्हणजे तो वेडा राघू, ज्याला आपण लिटिल ग्रीन बी इटर म्हणतो, आणि दुसरा म्हणजे कोतवाल, ज्याला आपण ड्रॉंगो म्हणतो. कोतवाल आणि लिटिल ग्रीन बी इटर वणवा लागले की तिथेच बसलेले असतात आणि जे उडणारे कीटक असतात त्यांना पटपट पटपट पकडतात. त्यामुळे फास्ट मुव्हिंग इन्सेक्ट डायव्हर्सिटी सुद्धा जाते वणव्यामुळे. हे शेतकऱ्याला लक्षात येतं का? येत असेल, पण तो काही करत नाही.
दुसरी महत्वाची काय गोष्ट होते की पावसाळ्याच्या वेळेस जेव्हा ज्या बिया रुजलेल्या असतात आणि त्यातनं रोपटी आलेली असतात ती सगळी जळून खाक होतात आणि पुन्हा त्या बियांचं रिजनरेशन होत नाही. मग नवीन कुठल्या तरी स्पीशीज येऊन तिकडे लागतात आणि मग ती झुडपं असतात, मग ते लँटना असेल, मग ते युपॅटोरियम असेल, मग रान तुळस असेल, असे वेगवेगळ्या इन्व्हेजिव्ह स्पीशीज तिकडे तग धरतात या अशा वातावरणामध्ये. आणि त्या तग धरलेल्या स्पीशीज ज्या आहेत या स्पर्धात्मक वातावरणामध्ये अत्यंत कॉम्पिटिटिव्ह असतात आणि दे ओव्हर पॉवर द लँडस्केप. अशा पद्धतीचा बदल जेव्हा सह्याद्रीत होत जातो तेव्हा वी अरेस्ट द रिजनरेशन ऑफ अ फॉरेस्ट इन टू अ स्टेज ऑफ ग्रासलँड. म्हणजे दरवर्षी जर असे वणवे लागत गेले तर फॉरेस्ट रिजनरेशन होणारच नाही. मग इट विल बी अरेस्टेड टू द स्टेज ऑफ अ सीझनल ग्रासलँड. म्हणजे पेरिनियल ग्रासलँड पण येत नाही. डॉक्टर विनया आपटे इथे बसलेले आहेत, त्यांनी खूप अभ्यास केलाय सह्याद्रीमध्ये आणि ग्रासेसवर पण. किती ठिकाणी पेरिनियल ग्रासेस उठले तो आता बोटावर मोजणे इतके आहेत. म्हणजे जे आता एफिमेरल्स आपण ज्याला म्हणतो ते डिफिकल्ट सर्फेसेसवर उठलेत, एस्कार्पमेंटवर जिथे माणूस जाऊ शकत नाही. इतर ठिकाणी सगळे सीझनल ग्रासेस जे पॅलेटेबिलिटीमध्ये सुद्धा वीक आहेत, न्यूट्रिशन मध्ये सुद्धा वीक आहेत, सगळ्यामध्ये वीक असलेले असे आहेत आणि त्यामुळे आता सह्याद्रीचा हा अरेस्ट झालेला आहे. आणि म्हणून हा निसर्ग ऱ्हास जो सह्याद्रीत होतोय हा ह्याला कोण जबाबदार आहे? म्हणजे सह्याद्रीमध्ये लागणाऱ्या वणव्याची जबाबदारी ही तुमच्या आणि माझ्या अन्न ताटावर येते. आपली पनीरची डिमांड वाढली आहे, आपली श्रीखंडाची डिमांड वाढली आहे, आपली तुपाची डिमांड वाढली आहे. ह्यामुळे लहानपणी जर मी एक पेलाभर दूध पित असलो तर आजही मी एक पेलाच दूध पितो, पण पनीर रोज खातो. प्रत्येक हॉटेलमध्ये 10 पनीरच्या डिशेस आहेत. श्रीखंड इकडनं घरी जाताना सुद्धा मी श्रीखंड विकत घेतो. लहानपणी आमच्या वर्षातनं एकदा श्रीखंड विकत घेतलं जायचं. म्हणजे इतक्या मोठ्या पद्धतीने आपण दुग्धजन्य पदार्थांची डिमांड वाढवली आहे की ती डिमांडच्या पुरवठा करण्यासाठी इंडस्ट्री उभी राहतेच. म्हणजे मग सह्याद्रीतल्या वणव्यांचे जबाबदार आपण शेतकरी धरायचा का शहरी आहार धरायचा, हा असा प्रश्न उद्भवला पाहिजे. आणि मग ह्या काही गोष्टी कन्व्हिनियंट नसतात बरं का. ह्या थोड्याशा अशा आपल्याला नकोच चर्चा करायला, नाही आमच्यामुळे काही तसं होत नाही, आम्ही कुठे पनीर खातो वगैरे अशा पद्धतीचं ते चर्चा होत राहते. आणि मग आपल्याला लक्षात येतं की वी आर प्रिटी मच रिस्पॉन्सिबल फॉर व्हॉट इज हॅपनिंग इन नेचर. आपली प्रत्येक चॉईस जो असतो याचा कुठे ना कुठेतरी काहीतरी परिणाम होत असतो. अनभिज्ञपणे आपण करतो, आपल्याला काही तिकडे वणवे लावायचे नसतात, पण आपण जे चॉईस करतो त्याच्यामुळे काय होतं याची पूर्ण आपल्याला ज्ञान नसतं. त्यामुळे आपले सब ऑप्टिमल चॉईसेस होतात आणि दॅट इज टुडे लिडिंग टू अ ह्यूज लॉस ऑफ नॅचरल कॅपिटल ऑफ द कंट्री. अशा पद्धतीने जर आपण विचार केला तर लक्षात येईल की शेती ही पूर्वीची काय होती आणि आज आपण काय पद्धतीने शेती करतो ह्याच्यामध्ये इम्पॅक्ट फॅक्टर ऑन नेचर हा प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. आणि शेतीला सगळ्यात मी मगासपासून तुम्हाला अन्नसाखळी महत्वाची आहे शेतीसाठी, अन्नसाखळी महत्वाची आहे शेतीसाठी सांगतोय, पण एक अत्यंत महत्वाची विविधता वैविध्य हे आपण अजून बोललोच नाही. सगळ्यात महत्वाचं वैविध्य शेतकऱ्याला काय हवं असतं? मातीतले सूक्ष्मजीव. मातीमध्ये जी डायव्हर्सिटी असते मायक्रो ऑर्गॅनिझम्सची, they are responsible for making available substances in available form to the plants. आणि जेव्हा हे सूक्ष्मजीव नाहीसे होतात त्यावेळेस तुम्हाला जे पोषण द्यायला लागतं ते अवेलेबल फॉर्म मध्ये द्यायला लागतं. म्हणजे ते NPK, युरिया, DAP असंच द्यायला लागतं की जे सहज अब्सॉर्ब होईल. निसर्गामध्ये हे NPK, युरिया हे रासायनिक अवेलेबल फॉर्म मध्ये नसतंच. हे अवेलेबल फॉर्म मध्ये करून द्यायला पूर्ण सूक्ष्म जीवांची आर्मी असते मातीमध्ये. पण ती आर्मी आज नाहीशी झाल्यामुळे आपल्याला ती सूक्ष्म ते जे वैविध्य आहे सूक्ष्म जीवांचं दॅट हॅज टू बी रिप्लेस बाय केमिकल अवेलेबल फॉर्म. हे पण आपल्याला लक्षात येते. आणि म्हणून साधं हे बरं का, जेव्हा शेतीला फॉर्टिफाय करायला लागतं
तेव्हा आपल्याला आपल्या आरोग्याला पण फॉर्टिफाय करायला लागतं. तुम्हाला व्हिटॅमिन्स घ्यावेच लागतात, B12 घ्यावंच लागतं, कॅल्शियम घ्यावंच लागतं. या सगळ्या ज्यामुळे तुम्ही एक साधारण ब्लड रिपोर्ट केला की प्रत्येकाला साधारण त्याच गोष्टी दिसतात. हे का दिसतात? कारण शेतीला गेलं तरी तेच दिसतं, NPK कमी आहे, DAP कमी आहे, युरिया कमी आहे. त्यामुळे त्यांना फॉर्टिफाय केलं तर आपण आपल्याला आरोग्याला फॉर्टिफिकेशन लागतच, त्याला पर्यायच नाही. हा किती विचार म्हणजे करण्यासारखा आहे ना. म्हणजे आपण आज औषधांवर खर्च करतो पण शेतीवर नाही खर्च करत, शेतकऱ्यावर नाही खर्च करत. प्राइसेस ऑफ ऍग्रिकल्चरल प्रोड्यूस याच्यावर आपण विचार करत. आणि शेती आणि जंगल याच्यामधला एक मोठा फरक हे आमचे राजेंद्र भट काका नेहमी सांगतात. तुम्हाला कदाचित लोक माहिती असतील राजेंद्र भट. हे नेहमी सांगतात शेती आणि फॉरेस्ट मधला मोठा फरक काय की फॉरेस्ट हे 3 डायमेन्शन्स मध्ये येतं आणि शेती ही 2 डायमेन्शन्स मध्ये करतो. स्क्वेअर फुटात शेती करतो आणि घनफुटात फॉरेस्ट येतं. इकॉलॉजिकल प्रॉडक्टिव्हिटी ही पूर्ण व्हॉल्यूम कव्हर करते आणि आपल्या शेतीतली इकॉलॉजिकल प्रॉडक्टिव्हिटी फक्त लँड सरफेस कव्हर करते. हा सुद्धा एक मोठा लिमिटेशन आहे. अशा सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही जर विचारात घेतल्या तर आपल्याला लक्षात येतं की आपण किती मोठे फरक केले. किती वेळ अजून? 5-10 मिनिटं. बरं झालं एक मी PPT आणलं ती, कारण वेगवेगळ्या गोष्टी मला सुचत गेल्या की त्या या बोलायला हव्यात. आता थोडं शेतीमध्ये बदल कसा झालाय तो आपण बघितला. संकरित वाण आणि हे आपल्याकडे ना नॉन फूड शेती वाढत चालली आहे. नॉन फूड शेती म्हणजे काय? नॉन फूड शेतीचं काय उदाहरण देऊ शकाल तुम्ही? कापूस, ऊस, कॉफी, चहा, टोबॅको, बांबू, निलगिरी, ह्या सगळ्या नॉन फूड शेती वाढत चालली. आणि ह्या नॉन फूड शेती वाढत असताना सुद्धा त्याचा निसर्गावरती, अन्नसाखळीवरती आणि त्या सजीव सृष्टीवरती मोठा फरक पडतो. याचं एक साधं सोपं उदाहरण देतो. निलगिरीची झाडं, युकॅलिप्टस ट्री. आता युकॅलिप्टस ट्री हे आपला स्थानिक वृक्ष नाही, हे तुम्हाला कदाचित आतापर्यंत माहिती असेल. युकॅलिप्स ही जी जीनस आहे ही ऑस्ट्रेलियामध्ये सापडते. ऑस्ट्रेलिया हे आयलंड कंट्री आहे, त्यामुळे त्या आयलंड कंट्रीमध्ये अगदी स्पेसिफिक एंडेमिक असतात, प्रदेशनिष्ठ अशा काही वनस्पती असतात. त्याच्यामध्ये युकॅलिप्स जीनस आहे. त्याच्यामध्ये जवळजवळ 650 ते 700 स्पीशीज आहेत. बरोबर ना? का जास्ती पण असतील. मला वाटतं 700च्या जवळपास स्पीशीज एका जीनसमध्ये, युकॅलिप्स जीनस. इट इज डॉमिनेटिंग द एंटायर ऑस्ट्रेलियन लँडस्केप. हे त्यातलं एक स्पीशीज आपण भारत सरकारने भारतात आणली. आणि ते का आणली? कारण त्याच्यापासून शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न मिळतं. काय उत्पन्न मिळतं? 3-4 गोष्टी मिळतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे निलगिरीचं रॉ मटेरियल जे आहे, म्हणजे तो फायबर जे आहे, हे व्हिस्कोस प्रोडक्शनचं रॉ मटेरियल आहे. व्हिस्कोस म्हणजे पॉलिएस्टरचं जे रॉ मटेरियल असतं ना, आपण कपडे घालतो व्हिस्कोस वगैरेचे असतात. त्यामुळे ही मोठ्या प्रमाणात व्हिस्कोस प्रोडक्शन, व्हिस्कोसला आपण रॉ मटेरियल सप्लाय करण्यासाठी निलगिरीचं प्लांटेशन सुरू झालं. दुसरा याचा उपयोग हे पेपर अँड पल्प इंडस्ट्रीमध्ये, पण त्याचा फायबर पेपर अँड पल्प इंडस्ट्री सुद्धा वापर करता येतो आणि शेतकऱ्यांना त्यातनं पण पैसा मिळतो. निलगिरीचे त्या पर्टिक्युलर स्पीशीज मध्ये तेल चांगलं आहे आणि ते तेल त्याला औषधी व्हॅल्यू आहे, मेडिसिनल व्हॅल्यू आहे. त्यामुळे त्याच्यातनं पण शेतकऱ्यांना उत्पन्न होईल आणि ते झालं. आता ऑस्ट्रेलियामध्ये ह्या युकॅलिप्टस पासून उत्तम प्रतीचा मध मिळतो, तोही शेतकऱ्यांना मिळेल. असे बहुरूपी बहुगुणी असा हा युकॅलिप्टस म्हणून आपण आणला आणि याचे मोठे प्लांटेशन केले. सदर्न वेस्टर्न घाट्समध्ये प्रचंड मोठे प्लांटेशन केले. सदर्न वेस्टर्न घाट्सचं नाव नीलगिरी पर्वत आहे आणि म्हणून या झाडाला आपण निलगिरी म्हणायला लागलो. याच्यामुळे त्याला निलगिरी म्हणत नाही आपण, ते कारवी फुलते त्यामुळे त्याला निलगिरी म्हणतात, एक गोष्ट वेगळी. पण युकॅलिप्टसच्या तिकडे लार्ज स्केल प्लांटेशन झालं. आता हे प्लांटेशन झालं, हे नेटिव्ह ट्री आहे का? नाहीये, म्हणजे स्थानिक वृक्ष नाहीये. स्थानिक नाहीये म्हणजे काय हो? स्थानिक नाहीये याचा अर्थ त्या स्थानिक अन्न साखळीमध्ये तो वृक्ष बसत नाही. म्हणजे त्याच्यावर काही कीटक येणार नाही, त्याच्यावर पक्षी येणार नाही, त्याच्यावरती काही दुसरं हे होणार नाही, त्याचे भक्षक नसतील, त्याचे मित्र कीटक नसतील वगैरे वगैरे, हे सगळं असतं.
मग सगळ्यात महत्वाचं काय झालं की हे डेसिडियस आहे, म्हणजे पानगळ वृक्ष आहे. याची पानगळ जेव्हा होते आणि पालापाचोळा खाली पडतो तेव्हा त्याला डिकम्पोज करणारे सूक्ष्मजीव सुद्धा आपल्या मातीत नाही, आणि म्हणून ते डिकम्पोज व्हायला खूप वेळ लागतो. तुम्ही महाबळेश्वर पाचगणीच्या मध्ये जी लागवड झालेली आहे प्रचंड मोठी, तिकडे बघितलं असेल तर खाली असे दलदल तयार होते, तिकडे खूप वर्ष असं ते राहतं, पालापाचोळा राहतो. त्यामुळे त्यांनी आपल्या मातीमध्ये खूप नुकसान केलं. विस्कोचं रॉ मटेरियल मिळालं का शेतकऱ्यांना? भरपूर मिळालं. पेपर अँड पल्प इंडस्ट्रीला रॉ मटेरियल मिळालं का? भरपूर मिळालं. तेल मिळालं का? हो मिळालं. मध मिळालं का? नाही. का बरं? ते घेणारे इन्सेक्ट्स आहेत, मधमाशा आहेत आपल्याकडे, पण पॉलिनेशन जाऊ दे, आपल्याला मधच मिळालं नाही. पॉलिनेशन ते पुढचं झालं, पॉलिनेशन झालं, ह्याचं मध मिळालं नाही. याचं कारण काय आहे? मध कसा मिळतो? मधमाशी मकरंद घेतो, नाही त्याला नेक्टर म्हणतात, आणि तो नेक्टर प्रत्येक फुलात एका विशिष्ट ठिकाणी ठेवलेला असतो. आता निलगिरीच्या झाडाचा मकरंद जिथे असतो तिथपर्यंत आपल्या कुठल्याही स्पीशीजची जीभ पोचत नाही. त्यामुळे आपल्याला तो आपल्या म्हणजे एपिस सेरेना आहेत, फ्लोरिया आहेत, ट्रायगोना आहेत, असे 7-8 प्रकारचे आपल्याकडे हनीबीजचे स्पीशीज आहेत. त्यांच्या कोणाचीच जिभेची लांबी अशी नाही की तो मकरंद जाऊन घेऊन त्याचा मध तयार करून मग ते आपल्या मधमाशीच्या पोळ्यात आणून टाकले. मग आपल्या अत्यंत हुशार फॉरेस्ट डिपार्टमेंटनी काय केलं? मधमाशा इम्पोर्ट केल्या. मधमाशा इम्पोर्ट केल्या नाही, आणि आता मिळायला लागला आपल्याला मध. निलगिरीचा मध मिळतो आता, पण त्या इम्पोर्टेड मधमाशा एपिस मेलिफेरा म्हणून आपण आणल्या. बरं, जेव्हा आपण इम्पोर्टेड मधमाशा आणल्या तेव्हा त्यांच्या बरोबर त्यांच्यामध्ये असलेले पॅथोजेन्स पण आले. म्हणजे त्यांच्यामध्ये असलेले जे विषाणू नाही, पॅथोजेन्सला काय म्हणता येईल? विषाणूच म्हणा, ते पण आले. बरं, एपिस मेलिफेराला त्या विषाणूंची इम्युनिटी होती, पण आपल्या एपिस सेरिना, फ्लोरिया, ट्रायगोना यांना ती इम्युनिटी त्या व्हायरस पासून नव्हती. त्यामुळे आपले कॉलनीज कोलॅप्स व्हायला बीजच्या. आणि आज तुम्ही बघितलं असेल तर आपल्या हनीबी कॉलनीज कोलॅप्स होत आहेत, कारण हे आपण बाहेरनं पॅथोजन आणले. हा मोठा फरक झाला. चौथी गोष्ट काय झाली? ह्या झाडामध्ये एवढं तेल असतं की जेव्हा वणवे लागतात ना तेव्हा महिना ही आग विझवता येत नाही. बरं, सदर्न वेस्टर्न घाट्स मध्ये जवळजवळ 4 ते 5 प्रकारचे वुडपेकर्स आहेत, सुतार पक्षी. हे सुतार पक्षी काय करतात? असे झाडाच्या खोडावर बसतात आणि टक 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 करून किडे बाहेर काढतात. ह्या झाडामध्ये एवढं तेल आहे की त्या सुतार पक्षाला इथे काहीच मिळत नाही. त्यामुळे तिकडे लोकली सुतार पक्षी, वुडपेकर्स हे डिस्पर्स झाले. किती मोठा इकॉलॉजिकल डॅमेज आहे फॉर अन इकॉनॉमिक बेनिफिट, हा आपण विचारच केला नाही याच्यामुळे. सेम कंडिशन ऑस्ट्रेलियामध्ये एक झाली. ऑस्ट्रेलियामध्ये ऊस उगवतात. क्वीन्सलँड नावाचा एक एरिया आहे, क्वीन्सलँड नावाचा एक स्टेट आहे ऑस्ट्रेलियामध्ये, तिथे प्रचंड मोठ्या प्रमाणात ऊस उगवतात. त्या ऊसावरती एक कीटक आला आणि त्या कीटक प्रचंड त्रास देऊन त्या ऊसाचं उत्पादन कमी झालं. ऑस्ट्रेलियन सायंटिस्टनी जगभरात जाऊन बघितलं की हा कीटक दुसरीकडे कुठे येतो आणि त्याच्यावरती काय उपाय आहे. त्यांना हवाई आणि होंडुरास या भागामध्ये एक सापडला. एक टोड असतो, टोड म्हणजे टोडला मराठीत आपण काय म्हणतो? बेडकाचा बेडूक. हा, तर तो टोड जो असतो त्याला केन टोड असं नाव आहे. तर ह्या शास्त्रज्ञांनी काय करावं? ते केन टोड जहाजाने इम्पोर्ट केले आणि त्यांना सोडून दिलं क्वीन्सलँडच्या ऊसाच्या शेतात. काय अपेक्षा होती की हे केनटोड ते कीटक खातील. एकही केनटोडनी एकही कीटक खाल्ला नाही. का? कारण तिथे हवाईमध्ये ऊसाची जी उंची असते ती क्वीन्सलँड मधल्या ऊसाच्या उंचीपेक्षा खूप छोटी असते. त्यामुळे हा टोड जो आहे तो उडी मारून तो कीटक खाऊ शकतो. क्वीन्सलँडच्या ऊसाच्या उंचीपर्यंत तो पोहोचूच शकत नाही. त्याला तिथे कीटक आहे हेच माहिती नाही, त्यामुळे त्यांनी खाल्लंच. आता बघा, आता ह्या टोडला केन टोडचा भक्षक ऑस्ट्रेलियात नाहीये,
कारण उत्क्रांतीमध्ये ही अन्न साखळीची जोडीच ठोकताळे बसले नाही. त्यामुळे ह्यांचे पॉप्युलेशन प्रचंड प्रमाणात वाढले. तुम्ही आज ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलँडच्या भागामध्ये ड्रायव्हिंग करत असला ना तर सहज 15-20 केन टोड चाकाखाली मारतात. एवढं पॉप्युलेशन वाढलेलं आहे. आणि चौथी गोष्ट काय झाली, तिसरी गोष्ट काय झाली ऑस्ट्रेलियामध्ये, की हा केन टोड अतिशय टॉक्सिक असतो. ऑस्ट्रेलिया इज अ डेझर्ट कंट्री, त्यामुळे तिकडे रेप्टाईल्स खूप आहेत, तिथे सापाचे खूप प्रकार आहेत. हे साप या केन टोडला खायला लागले आणि साप टॉक्सिसिटीने मरायला लागले. फॉर वन रिझन, फॉर एन इकॉनॉमिक रिझन, वी क्रिएटेड इकोलॉजिकल डॅमेजेस विदाउट अंडरस्टँडिंग. हे आपल्याकडे पण झालं. आपल्याकडे भात शेतीची तर गंमत तुम्हाला माहिती असेलच. जेव्हा साधारण 77-78 साली एकदम सडनली महाराष्ट्रातली भात शेतीवरची फवारणी वाढली. कशामुळे असेल? हे उदाहरण आपले बापू महाजन नेहमी सांगतात. हा बरोबर, फ्रॉग डिसेक्शन कंपल्सरी केलं आपल्याकडे. फ्रॉग डिसेक्शन असतं ना सायन्समध्ये, ते बेडूक कापून त्याचं हे करायचं. तर फ्रॉग डिसेक्शन कंपल्सरी केलं पाहिजे. कॉलेजमध्ये फ्रॉग पाहिजे. फ्रॉग कुठे मिळतात? फ्रॉग भात शेतीत मिळतात. अख्ख्या कोकणामध्ये पिंजून भात शेतीतले फ्रॉग्स काढले गेले आणि ट्रकलोड्स ऑफ फ्रॉग स्टार्टेड कमिंग टू पुणे, मुंबई, नाशिक इथल्या कॉलेजेसमध्ये. बरं, भात शेतीमध्ये किंवा शेतीमध्ये फ्रॉग हा शेतकऱ्याचा मित्र आहे. तो काही पालापाचोळा खात नाही, तो धान्य खात नाही, तो फुलं खात नाही, तो नेक्टर मकरंद खात नाही, तो फक्त कीटक खातो. आणि त्यामुळे जर तुम्ही तिथला आता भात शेतीमधला हा सर्वोच्च भक्षक जर म्हटला, जर सुपर प्रिडेटर म्हटला, तर तोच काढून टाकला तर भात शेतीवरती तुम्हाला फवारणीच वाढवायला लागेल. हे कळायला सुद्धा आपल्याला 8-10 वर्ष लागली. तर अशा पद्धतीनं म्हणजे आपण निसर्ग आणि शेती ह्या दोन अगदी वेगळ्या गोष्टी आहेत असा सतत विचार करतो. आणि हा कोण विचार करतो? हा इकॉनॉमिस्ट विचार करतो. इकॉलॉजिस्ट विचार नाही करत. पण इकॉलॉजिस्ट नीती आयोगात नाही आहेत. नीती आयोगात इकॉनॉमिस्ट आहेत. आणि देश कोण चालवतो? इकॉनॉमिस्ट चालवतो. इकॉलॉजिस्ट फक्त शाळा कॉलेजेसमध्ये असतात. म्हणजे मग आता हे गणित आपलं कुठे चुकतंय हे बघा. भारतासारख्या उष्ण कटिबंध प्रदेशामध्ये जिथे नैसर्गिक संपत्ती ही आपल्या इकॉनॉमीचं फाउंडेशन आहे, त्या नैसर्गिक संपत्तीलाच आपण अविचारीपणे पूर्णपणे आपण छाटून टाकलेलं आहे. शेती वेगळी, विकास वेगळा, आर्थिक वृद्धी वेगळी, हे 3 वेगवेगळे बिन्स करून आपण आपला प्रवास आणि आर्थिक वृद्धी सुरू केली. आणि मग आपण पाठ आपली थोपटून घेतो. $3 ट्रिलियन जीडीपी इकॉनॉमी, $5 ट्रिलियन जीडीपी इकॉनॉमी. तर काय म्हणजे एवढंच, अजून काय बोलायचं? म्हणजे तुम्ही बघा ना, मग विकास कोणाला पोचतोय? गांधीजींचे 2 प्रेमिस होते. एक पहिलं म्हणजे सर्वोदया. सर्वोदया म्हणजे सर्वांपर्यंत विकास पोचतोय, हा महत्वाचा प्रश्न आहे आणि हा आपण कधीच करत नाही. पण सर्वोदया व्हायला अंत्योदया व्हायला पाहिजे. म्हणजे द लोएस्ट पर्सन इन द सोसायटी शुड ऑल्सो बी रिझन अप टू दॅट लेवल. अंत्योदयाकडे आपण जर विचार नाही केला तर सर्वोदया कुठला विचार करतो? तर असा म्हणजे मग कधीतरी आपल्याला लक्षात येईल की निसर्ग, शेती, इकॉनॉमी आणि विकास हे 4 इंटरसेक्टिंग सर्कल्स आहेत आणि त्याचा मध्यबिंदू आपल्याला साधला तरच भारताची प्रगती, विकास जो आहे हा येणाऱ्या पिढ्यांसाठी योग्य राहील. नाही तर आपण आपला मस्त भात आणि वरण आमटी खाऊ, पण येणाऱ्या पिढ्यांना काय होईल, त्यांना पोषण मिळेल की नाही हे सांगताय. धन्यवाद. गेले सव्वा तास आपण सगळं ऐकतो डॉक्टरांचं आणि डोळ्यासमोर आलं की शेतकरी आपल्या अगदी कष्टाने, प्रेमाने शेती कशी सुंदर फुलवतं, त्याच पद्धतीने डॉक्टरांनी आज हे सगळं व्याख्यान किंवा मार्गदर्शन आणि नक्की निसर्ग आणि शेती हे नातं कसं हे आपल्या समोर मांडलं. खूपच सुंदर. मनापासून धन्यवाद डॉक्टर. आणि तुम्ही वेळेत पोहोचला त्याबद्दल आभार, कारण मंडळी सगळी वाट पाहत होती.
उद्याच्या बद्दल मी थोडंसं बोलतो. उद्या आपलं अशा संख्येने सगळ्यांनी या. बहुतेक सर्वांना इथं बसलेल्या पर्यटनाची आवड आहे आणि आम्ही पर्यटनामध्ये कामही करतो. कातळ शिल्पे असा विषय आहे. बहुतेक जण पर्यटन जाताना कोकणात कधीतरी कुठेतरी एखादं कातळ शिल्प 2-3 दिवसाच्या व्हिजिट मध्ये आपण पाहिलेलं असतं. पण रत्नागिरी जिल्हा त्यातला राजापूर तालुका सगळ्यात जास्त कातळ शिल्प तिथं आहे आणि त्या सगळ्या कातळ शिल्पांवर म्हणजे शोध मोहिमा करून ती शोधणं, त्यांचं जतन करणं किंवा संवर्धन करणं असं ज्यांनी काम केलेलं आहे आणि त्याचा मनोरंजक इतिहास कसा आहे, किती वर्षापूर्वीचे अतिशय सुंदर प्रेझेंटेशन स्लाइड्सच्या माध्यमातून त्यातले तज्ञ किंवा त्यांनी हे सगळं शोधलेलं आहे असे सुधीर विसपूर आपल्याकडे मांडणार आहे. अशाच पूर्ण हॉल भरेल अशा संख्येने आपण सगळ्यांनी यावं असं मी आपण सर्वांना आवाहन करतो. आणि परत एकदा हे करतो, ज्यांनी माहितीपत्रकं घेतली नसतील, नाव नोंदणी केली नसेल त्यांनी ते करावं, माहितीपत्रक घ्यावं. आणि उद्या सुद्धा उद्यापासून डॉक्टर निळकर सरांची आपण इथे पुस्तकं विक्रीसाठी ठेवणार. मारुती चित्रपती सरांची पुस्तकं आपण इथे ठेवलेली आहे. त्या सगळ्याचा आपण लाभ घ्यावा आणि आजचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद.